गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण शेकडेवारी हा घटक पाहणार आहोत. शेकडेवारीला दुसरा शतमान हा शब्द आहे. शतमानात छेद हा नेहमी 100 असतो पहा. म्हणजे जेव्हा एखाद्या संख्येची 100शी भागाकारानं तुलना केली जाते, तेव्हा त्या शेकडेवारी किंवा शतमान असे म्हणतात. आता 25% आपण 25 चे 100 किंवा 0.25 अशा प्रकारे लिहू शकतो. शेकडेवारीला गणितामध्ये शतमान, प्रति, शेकडा, टक्केवारी असे पर्यायी शब्द वापरले जातात. आता नफा, तोटा, वाढ, घट, दलाली, कमिशन, सूट हे नेहमी शतमानामध्ये सांगतात. म्हणजे शेकडा 5% नफा, 5% नफा, शेकडा 5 तोटा, शेकडा 2% वाढ, शेकडा 3% घट, शेकडा 5% दलाली, शेकडा 10% कमिशन, शेकडा 20% सूट. म्हणजे या सर्व बाबीमध्ये शतमानाचा आपण उपयोग करत असतो. आता आपण याचा याच्यावर आधारित उदाहरणं पाहूया पहा. 60 लिटर दुधात मलईचं प्रमाण 15% आहे व 40 लिटर दुधात मलईचं प्रमाण 8% आहे. हे दोन्ही दूध एकत्र केलं तर या मिश्रणात मलईचं प्रमाण किती असेल? आता पहिल्यांदा आपण 60 लिटर दुधामधील मलईचं प्रमाण काढूया. म्हणजे 60 चे 15% करायचं. मग कसं लिहूया सांगा? 60 चे म्हणजे गुणिले करायचं. म्हणजे काय? गुणिले. मग 60 चे 15%. 15% कसं लिहू? टक्के म्हटलं की छेद किती लिहायचा? 100. आता वरचा गुणाकार करू. 15×90 आणि त्याच्यावर एक 0 म्हणजे 900 येणार आहे. आणि छेदामध्ये किती आहे आज? 100. आता वरच्या 2 शून्याला खालचं 2 शून्य घालवा. म्हणजे किती राहिलं? 9. म्हणजे 60 लिटर दुधामध्ये मलई किती लिटर येणार सांगा? 15% म्हटल्यानंतर. 9 लिटर. बरोबर. आता दुसरं वाक्य पहा. 40 लिटर दुधामध्ये मलईचं प्रमाण 8% आहे. म्हणजे 40 चा 8% करूया. 40 गुणिले 8%. 8% लिहायचं कसं? 8/100 असं. चला वरचा गुणाकार किती? 4×8 32 आणि त्याच्यावर एक 0. 320. आणि छेदामध्ये किती आहे? 100. आता 2 घरं किंवा ह्या शून्याला हा शून्य घालवला आपण. 32ला 10 न भागल्यानंतर 3 आणि 2च्या मध्ये दशांश आहे ना? म्हणजे 3.2 लिटर ही मलई झाली. 40 लिटर दुधामध्ये 3.2 लिटर मलई म्हणजे 3 लिटर आणि 200 मिली असा त्याचा अर्थ. आता एकूण दूध काढूया. एकूण इथं किती दूध आहे? 60 लिटर. आणि तर दुसऱ्यात किती लिटर दूध आहे? 40. 60 आणि 40 ची बेरीज किती? 60 आणि 40 ची बेरीज किती? 100 लिटर. मग या 100 लिटर दुधामध्ये मलईची पण बेरीज करा. ह्या 9 आणि 3.2 ची बेरीज करा. 9 आणि 3 12 आणि वरचं 0.2 म्हणजे 12.2 लिटर मलई झाली. बरोबर आहे ना? आता इथं आपलं येतानाच उत्तर कसं आलंय? 100 मध्ये आलंय. म्हणजे 100 लिटर दुधामध्ये 12.2 लिटर मलई. म्हणजे मलईचं प्रमाण किती टक्के आहे? तर 12.2% आहे. मग 12.2% म्हणजे पर्याय क्रमांक काय? 2. समजलं का सर्वांना? हो सर. ओके. पुढचा प्रश्न. नाटकांच्या तिकिटांची किंमत 25% वाढल्यामुळं खप 15% कमी झाला तर एकूण उत्पन्नात शेकडा वाढ किंवा घट किती? आता आपण असं करूया. अगोदर तिकिटाची किंमत लिहितो मी. इथे मी लिहितो तिकिटाची किंमत आणि गुणिले पुढे लिहितो खप आणि पुढे लिहितो उत्पन्न.
ज्यांना वेळ आहे त्यांनी हे सूत्र लिहू शकतात. तिकिटाची किंमत गुणिले ख बरोबर उत्पन्न. तिकिटाची किंमत गुणिले ख बरोबर उत्पन्न. आता मी सुरुवातीला तिकिटाची किंमत 100 माझ्या मनाची मानतो आणि सुरुवातीला 100 तिकीट खपले असं मानतो. मग उत्पन्न किती होणार आहे? समजा एका तिकिटाची किंमत 100 रुपये आहे आणि अशी दिवसभरामध्ये 100 तिकीट खपली, तर दिवसभरामध्ये त्या तिकिटामधून मिळणारं उत्पन्न किती असणार? 100 गुणिले 100 10,000 बरोबर आहे. हे आपण मानलेलं आहे. आता पुढचं बघा. तिकिटाची किंमत 25% वाढली. मग 100ची किती होणार आहे? त्यात 25 मिळवा. 125%. 125 बरोबर आहे. आणि खप मात्र 15% कमी झाला. म्हणजे अगोदर 100 तिकीट खपली. आता 15% खप कमी झाला म्हणजे 100 मधून 15 मायनस करा. किती येणार? 85. आता ह्या दोघांचा गुणाकार करून सांगा मला किती येतोय? गुणाकार येतोय 10,625. 10,625. आता मला सांगा मूळचं उत्पन्न किती होतं रे? 10,000 आणि नवीन उत्पन्न किती आलं? 10,725. म्हणजे उत्पन्नात वाढ झाली की घट? वाढ. वाढ झाली. मग वाढ कशी काढायची? नवीन उत्पन्न वजा मूळचं उत्पन्न. म्हणजे 10,725 मधून 10,000 वजा करा. 625. 625. आता वाढ झाली त्यामुळं घट हा दुसरा पर्याय येणार नाही आणि घट हा चौथा पण पर्याय येणार नाही. एक तर पहिला पर्याय येईल किंवा तिसरा पर्याय येईल. आता आपल्याला विचारलंय शेकडा वाढ किंवा शेकडा घट. इथं वाढ झाली म्हणल्यावर शेकडा वाढलेला आहे. आता हे एक सूत्र सगळ्यांनी लिहा रे वहीमध्ये. शेकडा वाढ बरोबर अंशामधल्या वाढ छेदामधल्या मूळ उत्पन्न. छेदामधल्या मूळ उत्पन्न आणि पुढल्या गुणिले 100. हा. आता आपली वाढ आपण किती काढलेली आहे? 625 त्या अंशामधल्या. छेदामध्ये मूळ उत्पन्न. आता मूळ उत्पन्न किती आहे? तर आपण 10,000 घेतलेलं आहे. आणि गुणिले 100. आता हे 2 शून्य ह्या 2 शून्याला गेलं. 625 भागिले 100 म्हणजे दशांश चिन्ह कुठे येणार? 6 आणि 2 च्या दरम्यान ना? मग 6.25% वाढ. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक किती? 1. ठीक आहे. प्रश्न तिसरा. अर्पिताला अजयपेक्षा 20% गुण कमी मिळाले तर अजयला अर्पितापेक्षा किती टक्के गुण जास्त मिळालं? आता मी अर्पिताचं जे गुण आहे ते अंशामध्ये लिहितो. अर्पिता आणि अजयचं जे गुण आहे ते मी छेदामध्ये लिहितो. बघा या पद्धतीनं. आता पहिलं वाक्य काय? अर्पिताला अजयपेक्षा 20% गुण कमी मिळाले. मग अजयचं गुण मी 100 लिहितो. मग अर्पिताचं गुण किती असणार आहे? अजयपेक्षा 20% गुण कमी. मग 100 20 वजा करायचं. म्हणजे अर्पिताचं गुण 80. आता पुढचं वाक्य आहे, अजयला अर्पितापेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? मग आपण अर्पिताचं गुण 100 धरूया आणि अजयचं गुण काढूया. अजयचं गुण काढायचे म्हणजे आपल्याला x मानावं लागेल. आता तिरकस गुणाकार करूया. 100 गुणिले 100 हा पहिला तिरकस गुणाकार आणि 80 छेदामध्ये जाणार. आता इथं कितीनं भाग होतोय? 20 न. 20 चोक 80 आणि 20 5
100. 4 एके 4, 4 दुने 8, 4 पंचे 20. 25 आणि 5 चा गुणाकार किती? 125. म्हणजे अजयला किती गुण मिळालं? बघा लक्ष देते का? जर अर्पिताला 100 गुण तर अजयला 125 गुण मिळणार. आता विचारलंय काय? अजयला अर्पितापेक्षा किती टक्के गुण जास्त मिळालं? मग अजयचं 125 गुण वजा अर्पिताचं 100 गुण करा वजाबाकी. 25. म्हणजे 25% गुण 25. अजयला मिळालं. 25% म्हणजे पर्याय क्रमांक 1. 1. समजते का सर्वांना? हो सर. हा हो ओके. सर. प्रश्न पुढचा पहा. 1530 चे 3.9% बरोबर किती? आता चे म्हणलं की गुणिले वापरायचं बरं का. आता मी अगोदर 1530 लिहितो. चे म्हणलं की गुणिले लक्षात ठेवा. आता 3.9% लिहायचं कसं रे? टक्के म्हणलं की छेद किती लिहायचा असतो? 100. बरोबर. छेद 100 लिहायचा असतो. आता असं वर करूया. 1530 ची फोड 153 गुणिले 10 करतो. आणि पुढं अंशामध्ये गुणिले 3.9 करतो. अशी फोड काय केली सांगा? 153 गुणिले 10 फोड काय केली असेल मी? कारण 10 न 3.9 ला गुणल्यावर 39 ही पूर्णांक संख्या बनेल. म्हणून अशी फोड केली. 3.9 ला 10 न गुणल्यावर किती येणार? 1.9 उजवीकडं 39 आणि छेद किती? 100. आता 153 आणि 39 चा गुणाकार करून मला सांगा. आता हा गुणाकार पण करायची गरज नाही बरं का. पर्यायामध्ये बघा दशांश चिन्ह काढलं तरी एकच संख्या बनते. कुठली? 5967. हाच गुणाकार असणार आहे. आणि भागिले किती? 100. आता ते 100 न भागल्यानंतर 2 दशांश चिन्ह डावीकडे येणार म्हणजे 59.67 होणार. आहे का पर्याय? पर्याय हो, क्रमांक पर्याय 1. पर्याय क्रमांक 1. किंवा हेच आपण असं पण लिहू शकतो 5967. छेदामध्ये 100 आहे. 100 म्हणजे 10चा कितवा घातांक रे? दुसरा. 10. जुली. पण घातांकाच्या नियमानुसार 10चा दुसरा घातांक वर आल्यावर काय होणार? अधिकचं वजा होणार घातांक. म्हणजे इथं +2 आहे का नाही? ते वर आल्यावर काय होणार? -2. 2 होणार. म्हणजे असा पर्याय कुठे आहे बघा? पर्याय क्रमांक 3. हा पर्याय क्रमांक 3. इथं लिहिताना 10चा घातांक -2 असा आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 पण आहे आणि पर्याय क्रमांक 3 सुद्धा आहे. चला पुढचा प्रश्न. 80% 3/5% म्हणजे किती? 80% कसं लिहायचं सांगा अगोदर. 80%. टक्के म्हणलं की छेद किती? 100. 100. अगदी बरोबर. 80% म्हणजे 80/100. च्या म्हणजे काय लिहायचं चिन्ह आहे? च्या गुणिले. गुणिले. आता 3/5% कसं लिहायचं रे? 3 3/5 छेदात 5 गुणिले टक्के म्हणले की छेद 100 ना. आता बघा 80/100. आता गुणिले इथं 3/5 आहे. आता पुढचं जे भागिले 100 आहे इथं 100 म्हणजे 100/1 आहे. आता त्याचं गुणाकार विस्तार काय होईल रे? अंशामध्ये 1 आणि छेदामध्ये किती होणार? 100. चला सिम्प्लिफाय करा. 20 चोक 80 आणि खाली 20 100. आता बघा 4 त्रिक 12
आणि खाली 5 5 25 आणि गुणिले 100 असं आलं. आता मी काय करतोय 12ला 25 न भाग जात नाही. मग वर पण 100 न गुणतो आणि खाली पण 100 न गुणतो. मग 12ला 100 न गुणल्यावर किती होणार 1200. आता हे 25 आणि पुढं वर 100 न गुणलंय म्हणल्यावर खाली पण 100 न गुणावं लागेल आणि हे मूळचं छेदातलं 100 तसंच लिहायचं. आता बघा 25 न भाग होतोय 25 एके 25 25 चोक 100 आणि 25 8 200 म्हणजे वर 48 आलं. म्हणजे अंशामध्ये 48 आलं आणि छेदामध्ये किती येणार आहे 10,000 मध्ये 10चा किती 10,000 म्हणजे 10चा चौथा ना. हा आता हा 10चा चौथा घातांक वर आल्यावर मायनस होणार म्हणजे काय ना 48 गुणिले 10चा वजा चौथा बरोबर ना. हो. आता पुन्हा आता इथं 48 दुसऱ्या पर्यायात आहे परंतु पुढं 10चा तिसरा घातांक आहे त्यामुळे हा पर्याय आपला ड्रॉप होणार. इथे 40 न गुणलेला आहे म्हणजे हा पण पर्याय ड्रॉप होणार. आपल्याकडे दोनच पर्याय आहेत तिसरा आणि चौथा. त्यांनी फक्त काय केलं 48 जागी आपण 4.8 करूया. मग 4.8 ला काय करावं लागेल रे 10 न गुणावं लागेल ना. तर 48 येईल. 4.8 ला 10 न गुणले 48 आणि पुढे गुणिले किती 10चा वजा चौथा आहे. आता इथं 10चा 1 घातांक आहे 1. आता डावीकडचं मी 4.8 तसं लिहितो. आता इथं घातांकाचा पाया समान आहे मग वरची बेरीज करा 1 वजा 4 किती येणार आहे 1 वजा 4 4तून 1 गेलं 3 आणि मोठ्या संख्येचे 9 म्हणजे 4.8 गुणिले 10चा वजा तिसरा म्हणजे पर्याय कुठला आला तिसरा. पर्याय क्रमांक हे रूपांतरण लक्षात घ्या थोडी. ठीक आहे. अ, 150चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला तर मूळ संख्या कितीनं कमी झाली. आता मूळ संख्या 150 आहे मी याला राऊंड करतो. मूळ संख्या काय आहे 150 आहे. आता 150चा शेकडा 60 काढा. चा म्हणजे काय रे गुणिले आणि शेकडा 60 म्हणजे कसं लिहायचं शेकडा 60 60% बरोबर आहे 60/100. आता ह्या अंशातलं 2 शून्य छेदाच्या 2 शून्याला घालवलं तर 15 आणि 6चा गुणाकार किती आलं 90 आलं बरोबर. आता येणाऱ्या संख्येचा आता येणारी संख्या कुठली आली आपली 60 चा पुन्हा शेकडा 60 काढा म्हणजे 90चा 60% म्हणजे लिहू कसं 90चा 60% 90 गुणिले 700 700 बरोबर. आता अंशातील हा 0 आणि हा 0 या दोन झिरोला कट करा मग 9 आणि 6चा गुणाकार किती आला 54 हा मग मूळ संख्या कितीनं कमी झाली ही शेवटची संख्या आहे. आता मूळ संख्या किती आहे 150 आणि शेवटची संख्या कुठली आली आपली 54 हा कितीनं कमी झाली करा वजाबाकी 96 पर्याय क्रमांक 1 रेल्वे तिकिटाचे दर शेकडा 20 न वाढवले पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा 10 न वाढवले तर मूळ भाड्यात शेकडा किती वाढ झाली. आता असं करूया सुरुवातीचा जो दर आहे तो आपण 100 मानूया. बघा आता मूळचा जो रेल्वे तिकिटाचा दर आहे तो किती मानला 100 मानला. आता शेकडा 20 न वाढ म्हणजे या 100चं 20% करूया
म्हणजे 100 गुणिले 20%. 20% न वाढवलं म्हणजे डायरेक्ट 120% करू का रे मी? म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन कमी होईल. शेकडा 20 न वाढवली म्हणजे 100चा आपण 120% करूया. 120% लिहितो मी. मग ह्या अंशातल्या 100ला हे छेदातलं 100 गेलं. किती आलं? 120. म्हणजे रेल्वे तिकीटचा दर शेकडा 20 न वाढवल्यामुळं 100 रुपयाचे तिकिटाचा दर 120 झाला. बघा. 100 रुपये तिकिटाचा दर किती झाला? 120 झाला. पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा 10 वाढ केली. आता 120 हा नवीन दर आहे. त्याचा किती टक्के करू सांगा? शेकडा 10 न 10%. हा 100 10% वाढ झाली रे. मग किती टक्के करू? 100 ऍड करायचं ना. 110%. हा बरोबर आहे. 110% करूया म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन कमी होते. आता हे अंशातील 2 शून्य छेदातल्या 2 शून्यला कट. 12 आणि 11चा गुणाकार. 12 एके 12 चला 1, 12 एके 12 आणि 13. किती आलं? 132. आता मूळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली? आता मूळ आपण दर 100 मांडला होता आणि शेवटचा दर किती झाला? 132. करा वजाबाकी किती टक्क्यानं वाढ झाली निघेल उत्तर? 32. 32% वाढ. आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आता बघा 8वा. चहा पावडरचा भाव 25% न वाढला. घरात चहा पावडरची किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही. आता असा ज्यावेळेस प्रश्न येईल त्यावेळेस आपण चहा पावडर किलोग्रॅम मध्ये घेऊया. समजा आपण 100 किलोग्रॅम चहा पावडर घेतली असं समजूया. आणि त्या चहा पावडरचा प्रति किलोचा भाव आपण 100च मानूया. मला सांगा खर्च किती येणार एकूण? 100 किलोग्रॅम चहा पावडर 100 रुपये प्रति किलो भावानं खर्च किती आला? 10,000. बरोबर आहे. आता सांगितलंय चहा पावडरचा भाव 25% न वाढवला म्हणजे 100 रुपये किलो चहा पावडर होती का नाही? ती 25% न वाढवली म्हणजे नवीन चहाचा भाव किती होणार? 125. 125. आणि खर्चात वाढ करायची नाही. खर्च हा 10,000च राहिला पाहिजे. म्हणजे उजवीकडे 10,000 तसं लिहायचं. मग सांगितलंय किती किलो पावडर वापरावी लागेल तर कमी वापरावं लागेल तर ते एक्स मानूया आपण. आता हे समीकरण जर आपण सोडवलं 2 नंबरचं तर x ची किंमत आपली निघेल 10,000 आणि 125 तिकडे गेल्यानंतर कुठे येणार? छेदामध्ये. आता 25 न घालूया भाग. 25 चोक 100 आणि 2 शून्याला 2 शून्य आणि खाली 25 पाचा 125. आता 5 8 40 आणि 0 ला 0. म्हणजे इथं जो किती किलो ग्रॅम पावडर वापरावी लागेल रे खर्च तेवढ्या ठेवण्यासाठी? 80. हा 80 किलोग्रॅम. आता प्रश्न काय आहे? खर्चात वाढ होणार नाही त्यासाठी चहा पावडर किती टक्के कपात करावी? किती टक्के कपात करावी बघा? 100 चे 80% म्हणजे 100 वजा 80 करा. 20. चहा पावडर 20% कपात करावी लागेल म्हणजे 20% चहा पावडर कमी वापरायची म्हणजे खर्च तेवढाच राहील. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे पहा. बँकेत नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची इंग्रजी व गणित या विषयातील परीक्षा घेण्यात आली. बसलेल्या उमेदवारापैकी इंग्रजीत 75% उमेदवार उत्तीर्ण झाले. गणितामध्ये 80% उत्तीर्ण झाले परंतु 18% उमेदवार दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले.
जर दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्या 292 जणांना नोकरीवर घेण्यात आले तर त्या परीक्षेला किती उमेदवार बसले होते? थोडं काळजीपूर्वक बघूया. आता दोनच विषयाची परीक्षा घेतली होती, इंग्रजी आणि गणित. आता मला सांगा, इंग्रजीत उत्तीर्ण विद्यार्थी किती? मी इंग्रजीला ई लिहितो, इंग्लिश, आणि गणिताला मॅथमॅटिक्स म्हणतात, एम लिहितो. इंग्रजीमध्ये किती विद्यार्थी पासला मी पी लिहितो, म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन कमी होईल. हा, किती टक्के इंग्रजीत उमेदवार पास आहेत रे? 75. पास आहेत. मग सांगा, इंग्रजी विषयात फेल किती टक्के आहेत रे? 25. बरोबर आहे, 25% फेल आहे. आता मॅथ्स विषयामध्ये किती टक्के विद्यार्थी पास आहेत? 80% विद्यार्थी पास आहेत मॅथ्स विषयामध्ये. मॅथ्स विषयामध्ये किती टक्के विद्यार्थी फेल असणार? 100तून 80 करा, 20% फेल. आता पुढं, परंतु 18% विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण. आता फक्त इंग्रजीत अनुत्तीर्ण मला सांगा, फक्त इंग्रजीत अनुत्तीर्ण, ओनली इंग्लिश, फेल किती येणार आहे? 18% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण आहेत आणि वर आपण इंग्रजी विषयात अनुत्तीर्ण 25 लिहिले. मग फक्त इंग्रजी विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थी कसं काढायचे? या 25 मधून 18 काय करूया? वजा करूया. किती वजा किती? 7. आता फक्त गणित विषयात अनुत्तीर्ण आपण विद्यार्थी काढूया. फेल स्टुडंट्स 2. आता वर मॅथमॅटिक्स विषयामध्ये फेल 20 आली होती, आहे का नाही? आणि दोन्ही विषयात फेल आता आपला 18% आले. मग 20 आणि 18 मायनस करूया. 2. बरोबर आहे, किती? 2. आता मला दोन्ही विषयात उत्तीर्ण विद्यार्थी संख्या काढायची आहे. कुठल्या दोन्ही विषयात? पहिला विषय इंग्रजी आणि दुसरा विषय कुठला? मॅथ्स. ह्यामधील 5 विद्यार्थी मला काढायचे. यामध्ये असणारे 5 विद्यार्थी काढायचे. आता मला सांगा, आपण एकूण 100 घेऊया टक्केवारीमध्ये. 100% विद्यार्थी आहेत असं समजूया परीक्षेला बसणार. मग 100 मधून दोन्ही विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थी किती होते रे? 18. फक्त इंग्रजी विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थी किती? 7. आणि फक्त गणित विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थी किती? 2. मग 100 मधून आपण कंसातील बेरीज मायनस करूया. किती बेरीज बघा? 73. आणि वजाबाकी किती आली? 73. ह्याचा अर्थ दोन्ही विषयात उत्तीर्ण विद्यार्थी 73%. बघा आता. मग आता मी इथे लिहितो, 100 विद्यार्थ्यातील किती विद्यार्थी पास आहेत? 73. 100ला 73 विद्यार्थी पास आहेत आणि एकूण उत्तीर्ण विद्यार्थी काढायचे, एकूण परीक्षेला बसणारे विद्यार्थी काढायचे. हा, मग परीक्षेला बसणारे विद्यार्थी आपण एक्स मानूया आणि त्यातील जे पास झाले ते 292 विद्यार्थी नोकरीवर घेतले. म्हणजे किती बसलेल्या उमेदवारापैकी 292 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असं आपण हे करूया. आता तिरकस गुणाकार करू. एक्सची किंमत जर तुम्हाला काढायची असेल तर 100 आणि 292चा गुणाकार अंशामध्ये लिहावा लागेल आणि 73 कुठे लिहावं लागेल? छेदामध्ये. आता 73ची किती पट 292 येते रे? मला वाटतं 4 पट येते. 73ची 4 पट 292. मग करा गुणाकार 100 आणि 4चा. 400. म्हणजे त्या परीक्षेला 400 उमेदवार बसले होते. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 2. 3. हे गणित पुन्हा एकदा तुम्ही सोडवा वहीवर. हा, रुपये 200च्या वस्तूची किंमत 20% वाढवली, नंतर वाढवलेली किंमत 20% कमी केली, तर या वस्तूची शेवटची किंमत मूळ किमतीपेक्षा कितीनं कमी किंवा जास्त होईल? आता मूळ किंमत आपली 200 आहे, मी याला राऊंड फिगर करतो.
मूळ किंमत किती आहे आपली 200. आता 200च्या वस्तूची किंमत 20% वाढवली म्हणजे 200चा किती टक्के करू रे? 20% वाढवली म्हणजे किती टक्के करू? 120% करतो. आता या 2 शून्याला 2 शून्य गेलं. 120 ची दुप्पट किती आली? 240. आता ही वाढवलेली किंमत पुन्हा 20% कमी केली. आता ह्या 240चा किती टक्के करू सांगा? 20% कमी केली म्हणजे 100तून 20 मायनस करायचं म्हणजे किती टक्के करावं लागेल? 80. 80%. आता या 2 शून्याला हे 2 शून्य कॅन्सल करा. करा गुणाकारा 24 8 किती? 192. 192. ही झाली नवीन त्या वस्तूची किंमत. आता मला सांगा मूळ किंमत 200 होती आणि शेवटची किंमत झाली 192. मग मूळ किमतीपेक्षा वाढली का कमी झाली? कमी झाली. दुसरा चौथा पर्याय ड्रॉप झाला. मग कितीनं कमी झाली? वजाबाकी करा. 8. 8 कमी म्हणजे पर्याय कुठला आला? पर्याय क्रमांक 3. आता जे आपण पाहिलेली उदाहरणं होती सगळी नमुना उदाहरणं होती. आता आपण प्रत्यक्ष परीक्षेला येणारी जी महत्वाची आहे ती स्वाध्यायातली उदाहरणं आता पाहतोय. बघा पहिला प्रश्न आहे 3/6.1/4 या अपूर्णांकाचे शतमानात रूपांतरण करा. या अपूर्णांकाचे शतमानात रूपांतरण करा. आता मी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करतो छेदामध्ये. सांगा छेद किती येईल मग? 6 चौक 24 आणि 1 25 म्हणजे छेदामध्ये किती येणार? 25/4. आता अंशामध्ये 3 आहे. 3 म्हणजे 3/1 आहे असं समजूया. आता भागिलेचं गुणिले केल्यावर 25/4 चे गुणाकार व्यस्त संख्या काय येणार? 4/25. आता अंशाचा गुणाकार करा. 3/12 आणि छेदामध्ये 25. आता टक्केवारीत काढायचं म्हणल्यावर छेद 100 करावा लागतो. मग छेद 100 करण्यासाठी किती गुणावं लागेल छेदाला सांगा? 4 न. मग छेदाला 4 न गुणल्यावर अंशाला पण 4 न. मग वर किती आला गुणाकार बघा? 12 चौक 48 आणि खाली किती आला? 25 चौक 100. आता 48 चे 100 म्हणजे किती? 48. 48% की नाही? म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न बघा 1730 चे म्हणजे काय लिहायचं मग सांगितलं? गुणिले. 7.5% कसं लिहायचं? 7.5/100. आता बघा 173 लिहितो इथं आणि तिथलं गुणिले 10 आहे आणि गुणिले 10 त्या 10 न 7.5 ला गुणल्यावर काय होणार आहे? 75 होणार आणि छेदामध्ये 100. आता अंशातील दोन संख्यांचा गुणाकार करण्यात वेळ घालवायचा नाही. हा गुणाकार नेहमी एवढा येणार आहे इथे दिले पर्याय 12,975 आणि छेदामध्ये किती आहे? 100. आता मला सांगा 100 न भागायचं म्हणजे दशांश चिन्ह कुठे येणार? 2 घरं डावीकडं म्हणजे 100 कुठे येणार सांगा? 129.7. पर्याय क्रमांक 1 आणि अजून एक पर्याय आपल्याला इथे शोधायचे. आता दुसरा पर्याय कसा काढता येईल सांगा? आता हितलं रूपांतरण करूया. अंशामध्ये 12,975 आहे. आता छेदामध्ये 10चा वर्ग आहे.
तो 10चा वर्ग वर आल्यावर 10चा घातांक 2 आहे तो काय होणार आहे? वजा 2 होणार वजा आहे का हा पर्याय? स्टार म्हणजे गुणिले आहे आणि तर ह्याचा अर्थ घातांक 10चा घातांक वजा 2 म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 पण आहे आणि पर्याय क्रमांक 2 सुद्धा आहे. हा तिसरा प्रश्न 31.25% म्हणजे किती? आता टक्के म्हणले की छेद किती लिहायचा? 100. मी तरी तो छेद 100. आता वर 100 न गुणूया आणि खाली पण 100 न गुणू दशांश चिन्ह आपल्याला घालवायचे. मग 100 न गुणल्यावर 2 घरं उजवीकडं म्हणजे पूर्णांक संख्या बनली आणि खाली 100 न गुणल्यावर 100 गुणिले 100 म्हणजे 10,000. 10,000. हा बरोबर आहे 10,000. आता इथं बघा वर 25 न गुणूया 25 एके 25 बोला 6 राहिले ना 6 वर 2 62 25 दोन्ही 50 राहिलं 12 त्यावर घेतलं 5 1,400 25 पाचा 1,400. आता छेदामध्ये 25 चौक 100 आणि हा शून्य ना हा शून्य. आता अजून पुन्हा 5 25 न जातोय 25 पाचा 1,400 आणि खाली किती येणार 25 एके 25 आणि 25 150. आहे का पर्याय 516? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. आता 3 ला पण 516 आहे पण 3 ला टक्के नकोय आपल्याला नुसतं 516 पाहिजे म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. 1 किलोग्रॅम धुण्याच्या पावडरची किंमत ₹60 आहे. कंपनीनं त्यावर शेकडा 12.5% किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरवले. तर 1 किलो धुण्याच्या पावडरवर किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल? आता बाकी काहीच तुम्ही पाहू नका. 2 नंबरचं वाक्य काय आहे? शेकडा 12.5% पावडर मोफत म्हणजे शेकडा 12.5 शेकडा 12.5 हे काय आहे रे शेकडा 12.5 मोफत आहे. आता 1 किलोग्रॅम पावडर 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम सांगा? 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 1000 ग्रॅम. बरोबर आहे 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. मग 1000 ग्रॅम वर 12.5% मोफत आहे. मग किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल? मग 1000चा 12.5% करू आपण. 1000चा 12.5% 12.5% म्हणजे 12.5 100. मग ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं 12.5ला 10 गुणल्यावर 1.9 उजवीकडे येईल म्हणजे किती उत्तर आलं? 125 ग्रॅम. म्हणजे 1 किलो पावडरवर 125 ग्रॅम पावडर मोफत मिळेल म्हणजे पर्याय क्रमांक 5 लिटरच्या 2.1/2 टक्के बरोबर किती? आता 5 लिटरचं किती मिलीलिटर होणार आहे? 1 लिटर म्हणजे 1000 मिली ना मग 5 लिटर म्हणजे किती मिली होणार? 5000. बरोबर आहे 5000 मिलीलिटर. त्याचं 2.5% करायचं ना 2.1/2 म्हणजे 2.5% म्हणजे आपण 2.5% लिहू म्हणजे 2.5/100 लिहूया. आता ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेलं मग 50 ची फोड 5 गुणिले 10 करतो आणि पुढचं 2.5 गुणाकारामध्ये आहे असं लिहितो. आता 5 आहे असं 2.5 ला 10 न गुणल्यावर किती येणार आहे? 25. मग हा गुणाकार किती येतोय सांगा? 125. 125 मिलीलिटर आहे का पर्याय? आहे पर्याय क्रमांक 1 आहे. 1. हा अशा पद्धतीनं आज आपण
शेकडेवारी शतमान हा व्यावहारिक गणितामधील जो उपघटक आहे याच्यावर आधारित नमुना 10 उदाहरणं आणि स्वाध्याय 25.1 सोडवला. उद्याच्या तासिकेला आपण स्वाध्याय 25.2 आणि स्वाध्याय 25.3 सोडवूया. ठीक आहे, पास करूया. ओके, बाय.